जय महाराष्ट्र. लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणीची आमच्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आता आम्ही घेऊन आलेलो आहोत. लाडक्या बहिणींनो, या महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व महिलाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ही सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोबतच तुम्हाला या महिन्यामध्ये अतिरिक्त पैसे मिळतील का, बोनस मिळेल का, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे मिळतील आम्ही असे सांगितले होते. काही कारणास्तव थोडेफार पैसे मागे पुढे झाले आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना हे पैसे उशिरा मिळाले. बहुतांश लाडक्या बहिणीच्या अशा कमेंटसुद्धा आल्या की आम्हाला पैसे मिळालेच नाही. आता ज्यांना ऑगस्ट जून जुलैमध्ये पैसे नाही मिळाले त्यांच्यासाठी आम्ही अपडेट एक महत्त्वाची घेऊन आलो आहे. तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट अशी आहे की आता शासनाने जो नवीन नियमावलीनुसार ज्या काही लाडक्या बहिणींना अपात्र म्हणून घोषित केले आहे त्यांना इथं जून जुलै ऑगस्टच्या इथं पैसे मिळाले नाही आहे. तर कदाचित त्यामध्ये आपलासुद्धा नंबर असू शकतो. जर आपल्याला या तिन्ही महिन्यामध्ये पैसे जर मिळाले नसतील तर जुलैनंतर जर आपल्याला पैसेच मिळाले नसतील तर येणारे पुढचे हप्तेसुद्धा मिळतील याची गॅरंटी आम्ही सुद्धा देऊ शकत नाही. कारण ज्या काही नवीन नियमानुसार जे काही इथं अपात्र यादी तयार झालेली आहे आणि यामध्ये जे काही त्रुटीनुसार इथं यांना अपात्र म्हणून घोषित केलं आहे, बहुतांश लाडक्या बहिणींना इथं पैसेच आले नाही तर येणारे हप्तेसुद्धा त्यांच्या खात्यात जमा होतील याचीसुद्धा गॅरंटी नाही आहे. यामागचे काही कारण आहे. त्यांनी सांगितले होते वारंवार की एका कुटुंबामध्ये आता आम्ही एकापेक्षा जास्त लाभार्थी ठेवणार नाही. यामध्ये एकच कुठला तरी लाभार्थी हे योग्य धरल्या जाईल. यानंतर आपल्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहने असतील किंवा ज्या काही त्रुटी त्यांनी सांगितलेल्या आहे यामध्ये मग सरकारी नोकरी असेल किंवा 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल आणि एकापेक्षा जास्त कोणी लाभार्थी एकाच कुटुंबामध्ये 2 किंवा 3 असे जर असतील तर यांनासुद्धा वगळण्यात आले आहे. त्यामुळे ज्या काही अडचणी होत्या या अडचणीमधून आता बऱ्याच लाडक्या बहिणींना इथं कमी करण्यात आलेले आहे. तर ज्या कुटुंबामध्ये ज्या लाभार्थ्यांनी एकच अर्ज केला आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही आहे. बहुतांश लाडक्या बहिणींचा हा एक प्रॉब्लेम होता की त्यांनी राशन कार्ड ई-के-वाय-सी केलेच नव्हते. वारंवार प्रत्येक महिन्याला सांगूनसुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींनी आपले राशन कार्ड ई-के-वाय-सी केले नव्हते. त्यामुळे राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला. राज्य शासनाचं असं म्हणणं आहे की ज्या काही लाभार्थी आहे त्यांनी प्रत्येकाने कंपल्सरी राशन कार्डमध्ये आपलं नाव त्यांचं असणं आवश्यक आहे. सोबतच त्यांनी ई-के-वाय-सी सुद्धा करणे बंधनकारक आहे. जेणेकरून खरा लाभार्थी हा शासनाला कळेल, त्याचा डाटा जो आहे तो संपूर्ण शासनापुढे येईल. यासाठी त्यांनी ती जे काही मोहीम राबवली होती की राशन कार्ड ई-के-वाय-सी करा आणि बराच लाडक्या बहिणी संबंधी अशी अडचण होती की त्यांचे नावच राशन कार्डमध्ये नव्हते तरीसुद्धा फॉर्म हे अप्रूव्हल झाले होते, त्यांना काही पैसेसुद्धा मिळाले होते. आता अशा लाडक्या बहिणींना या योजनेतून कमी केलं आहे. जर आपले राशन कार्डमध्ये नावच नाही आणि आपण सुद्धा फॉर्म भरला होता तर निश्चितच आपल्यालासुद्धा इथून पुढं पैसे मिळणार नाही. कारण राशन कार्डमध्ये नाव असणे आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते राशन कार्डमध्ये त्यासाठी आपल्याला ई-के-वाय-सी करणेसुद्धा बंधनकारक आहे. यानंतर सर्वात महत्त्वाची अपडेट त्यांनी आता राज्य शासनातर्फे एक नवीन लेटेस्ट अपडेट अशी आहे की आता पुढचे जे काही हप्ते येणार आहे या हप्त्यामध्ये पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे. आता घरोघरी जाऊन ही पडताळणी होणार आहे. आता या पडताळणीमध्ये ते स्वतः पाहणार आहे की खरे लाभार्थी कोण आहे आणि एका कुटुंबामध्ये खरंच एकच लाभार्थी आहे का आणि या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी पुन्हा एकदा ते तपासणार आहे. यानंतर पुन्हा एकदा तो डाटा शासनापुढे जाणार आहे. हा जो काही इथं डाटा देण्याचा जी काही प्रक्रिया आहे ही प्रत्येक महिन्याला सुरूच राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी या योजनेतून कमी होतच राहणार आहे. तेव्हा ज्यांना इथं योजनेचा लाभ मिळत आहे त्यापैकी जर आपण 4 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला पाहणे आवश्यक आहे. जर आपल्या कुटुंबामध्ये आपण एकटेच लाभ घेत असाल किंवा आपल्या कुटुंबामध्ये आपलं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्तच नाही आहे, चारचाकी वाहनेसुद्धा नाही आपल्याकडे, सरकारी नोकरीमध्ये सुद्धा नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण या व्यतिरिक्त ही जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही आहे. राज्यामध्ये इतरही काही योजना आहे ज्याचा बऱ्याच लाडक्या बहिणी लाभ घेतात, जसे की संजय गांधी निराधार योजना असेल, केंद्रातल्या काही योजना आहे, राज्यातल्या इतर काही योजना आहे. तर अशा काही योजना असतील आणि त्याचा जर आपण लाभ घेत आहात तर आपल्याला कदाचित या योजनेतून कमी व्हावं लागेल. परंतु जर आपण कुठल्या योजनेचा लाभ मिळत नाही आपल्याला आणि कसल्याच प्रकारच्या योजनेचे पैसे आपण घेत नाही आहात तर निश्चितच आपल्याला या योजनेतून राज्य सरकार कमी करणार नाही. ही गोष्ट मात्र निश्चित झालेली आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणी या संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे मिळतात त्याची सुद्धा लाभार्थी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्रातली जी योजना आहे यामध्ये मग PM किसान योजना असेल, राज्यातील मुख्यमंत्री सन्मान निधी योजना असेल, या संदर्भामध्ये सुद्धा राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
आता लाडक्या बहिणीचं लक्ष लागलं आहे हे राज्य शासनापुढे. राज्य शासनाने जे काही आश्वासने, जे काही ग्वाही दिली होती निवडणूक यादी, की आम्ही लाडक्या बहिणीचं उत्पन्न दुप्पट करू, त्यांना 50,000पर्यंत कर्ज देऊ, त्यांचे जे काही हप्ते आहे 1500, त्या 1500च्या ऐवजी आम्ही 2100 रुपये करू, आणि या सर्व काही जे काही घोषणा केल्या होत्या निवडणूक यादी प्रचारसभेमध्ये वारंवार त्यांनी या गोष्टी रिपीट केल्या होत्या. आम्ही 1500चे 2100 रुपये करू, लाडक्या बहिणींना आम्ही 50,000पर्यंत बिनव्याजी कर्ज देऊ, आणि सोबत दिवाळी बोनससुद्धा देऊ. या ज्या काही बऱ्याच गोष्टी होत्या, यामध्ये रक्षाबंधन बोनससुद्धा त्यांनी सांगितले होते. तर सध्या तरी लाडक्या बहिणींना अपेक्षा आहे की सरकारने आपले जे काही हे वचन इथं दिले होते ते वचन पूर्ण करेल, अशी लाडक्या बहिणींना इथं अपेक्षा लागलेली आहे. आता राज्य शासन यावर काय निर्णय घेईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. दिवाळीनंतर बहुतेक 2100 रुपये महिना लागू होईल अशी सुद्धा चर्चा इथं आहे. परंतु सध्या तरी काही अपडेट नाही आहे. या संदर्भात काही माहिती, काही अपडेट असल्यास आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ. तेव्हा टेक अपडेट विथ नितीन या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.